कसं आहे आता हे एक्झिट पोल्स आहेत आणि मला असं वाटते आपण बघितलं असेल की लोकसभेमध्ये पण देखील असेच एक्झिट पोल झाले होते आणि 300हून वेगळा आकडा आपल्या समोर आलाय. तर मला असं वाटते उद्याची वेळ आपल्याला वाट बघावी लागेल. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्या पद्धतीने दूरीकरण आणि विशेषतः समाजामध्ये कटुता निर्माण करत असताना विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून काही लोकांनी जातीवाद तयार करण्याचं काम केलं. अर्थात आमच्याकडनं मराठी अस्मिता ही तर होतीच होती, पण त्याचबरोबर विकासाचं सादरीकरण, आम्ही केलेली कामं आणि आम्ही काय करणार आहोत हे लोकांसमोर आम्ही घेऊन गेलोय. आणि आम्हाला आत्मविश्वास असं वाटते की ज्या पद्धतीने प्रचार आम्ही रणनीती जी आखली, वॉर्ड टू वॉर्ड आम्ही जे लोकांपर्यंत पोहोचलो, जास्तीत जास्त उमेदवारपर्यंत आमचे प्रमुख नेत्यांनी हाजरी लावण्याचं काम केलं, उत्साह निर्माण करण्याचं काम केलं, मतदारांपर्यंत त्या माध्यमातून पोहोचण्याची भूमिका घेतली, अनेक मुलाखती करण्याचं काम केलं आणि विशेषतः शिवतीर्थावरती झालेल्या दोन प्रमुख नेत्यांचा, उद्धवजी आणि विशेषतः राज ठाकरे साहेबांचं जो मार्गदर्शन झालं, त्यामुळे मराठी मतदार हा एकटवलेला आहे, एकत्रित आलेला असाय आणि त्यातून त्याचा निर्णय उद्या आपल्याला मतपेटीच्या माध्यमातून दिसेल. परंतु आपण आता जर समजा मुद्द्यापुरता जर चर्चा करायची असेल तर मला असं वाटत नाही की एवढं हे होईल. अर्थात काटेकी टक्कर काही विभागामध्ये काही भागांमध्ये आहेत, पण आमची जी इंटरनल सर्व्हेज जे आम्हाला दिसत आहेत एक 85 ते 90 सीट्स जे आमच्याकडे असे जे सेफ झोनला होते असं आमचं ग्राह्य आम्ही धरलं होतं आणि त्याच्यावरती तो आकडा वर खाली फ्लक्च्युएट होऊ शकतो. अर्थात शेवटच्या टप्प्याला पण 20-25 सीट्स एकदम काटेकी टक्कर किंवा टफ फाईट्समध्ये होते आणि तिकडे देखील पोचण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी मिळून केलेला. तर मला असं वाटत नाही की या सर्वेप्रमाणे काय आकडे येतील. म्हणजे सचिन भाऊ, तुमचं असं म्हणणं आहे की 85 ते 90चा आकडा ठाकरे बंधू आणि शरद पवारांची राष्ट्रवादी गाठेल. मी पुन्हा या प्रश्नासाठी तुमच्याकडे येते, मात्र पुण्याचा एक्झिट पोल आहे तो देखील आपण पाहूया. पुण्यामध्ये प्राप्तच्या एक्झिट पोल नुसार भाजपला स्पष्ट बहुमत मिळतं. पुणे महापालिकेत पुन्हा एकदा भाजपची सत्ता असा हा एक्झिट पोल अंदाज वर्तवतोय. तर मागच्या वेळेला सुद्धा भाजपला या ठिकाणी 104 जागा मिळालेल्या होत्या. यावेळेला भाजपच्या जागा कमी झालेल्या असल्या तरी 83 हा या ठिकाणचं मॅजिक फिगर आहे. तर भाजपला 93 जागा या ठिकाणी मिळताना पाहायला मिळत आहेत. शिवसेना इथे 6 वर आहे. ऐन वेळेला या ठिकाणी युती तुटली आणि त्यानंतर राष्ट्रवादी, अजित पवार गट आणि शरद पवारांचा गट एकत्र या ठिकाणी निवडणूक लढवतोय. तर पुण्यामध्ये दादांच्या राष्ट्रवादीला 43 आणि पवारांच्या राष्ट्रवादीला या ठिकाणी 8 जागा या ठिकाणी वर्तवण्यात आलेल्या आहेत. हा अंदाज